रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सर्वप्रथम जय महाराष्ट्र। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण 80% समाजकारण 20% राजकारण आणि याच पायंड्यावरती काम करत असताना आमच्या राज्याचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विचारांनी ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्व मंडळी काम करतोय। माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं औचित्य साधून वाढदिवस समाजकारणाचा जो 80%चा जो हिस्सा आहे त्या माध्यमातून काही करता येईल का या संकल्पनेतून वाढदिवस कुठे मोठ्या 5 स्टार हॉटेलला साजरा न करता सर्वसामान्य लोकांना त्याचा काय फायदा होईल या अनुषंगानं या पनवेल नगरीतील नवयुवकांना या आज आपण रोजगार मेळावा ठेवला। या रोजगाराच्या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांना कामाची संधी मिळावी या अनुषंगानं आज इथं रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। साधारणतः ब्रँडेड कंपन्या 100 कंपन्यांनी आम्हाला सहभाग दाखवला, त्यापैकी 80 कंपन्या आज उपलब्ध झाल्यात। आमचा मानस आहे खऱ्या अर्थानं 80 कंपन्या एका ठिकाणी आणणं आणि ह्या भागातील नवयुवकांना एक संधी भेटणं। त्या 80च्या माध्यमातून एका कंपनीने 2 जरी मुलांना नोकरी संधी दिली तर मला वाटतंय 8×2=16 160 या नवतरुणांना काम मिळू शकतं आणि खऱ्या अर्थानं वाढदिवसात शुभेच्छा याच्यापेक्षा काही मोठ्या नसतात। या अनुषंगानं आजचा हा कार्यक्रम केलेला आहे। आपण पाहतोय महाराष्ट्रात संत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणतो, संत तुकडोजी म्हणजे ही जी परंपरा वारकऱ्यांची आपल्याला लागली आहे त्यांचा वारसा आपल्याला हा महाराष्ट्र आहे। या अनुषंगानं समाजामध्ये काहीतरी समाज प्रबोधन व्हावं या अनुषंगानं उद्या वाढदिवसाच्या निमित्त उद्या संध्याकाळी हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं समाज प्रबोधनपर कीर्तन उद्या आयोजित केलेलं आहे। आज निवडणुकीचा कालखंड असल्यामुळं मान्यवर कोण येतील तो आता काही सांगता येणार नाही, पण मान्यवरांपेक्षा समाजासाठी काही करता येईल का या अनुषंगानं हा प्रयत्न आणि नवीन पायंडा या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही आयोजित केला आहे। आणि याचं सर्व श्रेय आमचे सर्व प्रतिष्ठानचे सर्व सहकारी म्हणजे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्यावरती जातं की त्यांच्या मेहनतीनं हा सगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। रोजगार मेळाव्यामध्ये कुठल्या विद्यार्थ्यांना लगेच नियुक्तीपत्र देण्यात आलेलं आहे का आणि किती विद्यार्थ्यांना? हा, आपण म्हटलं ते बरोबर आहे। आम्ही ज्या वेळेला कंपनीशी बोलणं केलं, टाईप केलं त्यावेळेला आमचा मानस त्यांना असं होता की आम्हाला फक्त फोटो सेशनसाठी रोजगार मेळावा करायचा नाहीये, तर सर्वसामान्य मुलांना तुम्ही त्या ऑन द स्पॉट जर काय सर्व्हिस नियुक्तीपत्र देणार असेल अशाच कंपनीने पार्टिसिपेट करावं हा असा आमचा पहिला आग्रह होता। त्या अनुषंगानं आतापर्यंत साधारण 25 ते 30 मुलांना जॉईनिंग पत्र आज त्यांच्या हातून दिलेली आहेत। काही जॉईनिंग पत्र अजून देतील आणि काही मुलांना काही टेक्निकल मुद्द्यासाठी कंपनीमध्ये दुसऱ्या चाचणीसाठी बोलवलेलं आहे। असा हा आजच्या या कार्यक्रमाचा आढावा आहे। कार्यकर्ता एक जिल्हाधिकारी आणि नगरसेवक 7व्या वाढदिवशी कसं पाहत आहे? नाही, मी जिल्हा प्रमुख पाहत नाही ना नगरसेवक पाहत नाही, एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आलोय। यापुढे आमचा मानस तो आहे की सर्वसामान्य कार्यकर्ता हाच खऱ्या अर्थानं हा मोठा दुवा असतो। आपण समाजाची नाळ जोडलेली आहे, आपण काही पदासाठी काम करत नाही आणि हा माझा विचार नाहीये। आज पाहत असाल आपण सगळ्या ठिकाणी आपल्याला अनुभव आहे आणि ह्या सर्वसामान्य नागरिकांना काय फायदा होईल या अनुषंगाने या भागात आपण काम करत राहतो। आपल्यावर विश्वास ठेवून कळंबोलीतील नागरिकांनी आपल्यावर आपल्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना काय संबोधित करता आणि काय त्यांच्या बघा, कळंबोलीकर ह्या मध्यमवर्गीयांची खऱ्या अर्थानं राहणारी वस्ती आहे। माथाडी कामगार असतील, BST मध्ये काम करणारे मंडळी असतील, लोखंड बाजारात सर्वसामान्य काम करणारे मंडळी असतील, त्यांच्या खूप छोट्या अपेक्षा आहेत। त्यांचा परिसर स्वस्त असावा, लाईट पाण्याची सोय त्यांना मिळावी, त्यांच्या भागामध्ये एखादी महानगरपालिकेची शाळा असावी, या एवढंच त्यांचे मूलभूत प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नासाठी खऱ्या अर्थानं आम्ही मांडतोय। महासभेच्या पहिल्याच महासभेमध्ये माझ्या कळंबोलीकरांना महापालिकेची एक सुसज्ज शाळा असावी असा प्रस्ताव, असं पत्र मी त्यांना केलेलं आहे। परंतु शेवटी शासन आहे, सरकार आहे, त्यांना सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी काही कालावधी लागतो येणाऱ्या कालावधीमध्ये, कारण मागणी जायज आहे ते सर्वांनाही माहिती आहे। त्याच्यामुळे आणि कळंबोलीकरांनी ह्या वेळेला 16 ते 16 नगरसेवक ह्या महायुतीच्या पदरात पाडलेल्या आहेत, त्याची नोंद वरिष्ठ नेत्यांनी घेतलेली आहे। माझं प्रशांतदादा बरोबर ती बोलणं झालेलं आहे,
त्यामुळे कळीमुळे करण्याचे प्रश्नात आम्ही कधीही कमी पडून देणार नाहीये.